हॅलो गाईज. तर मी आज फर्स्ट टाईम कॅम्प घेतलेला आहे, म्हणजे कॅम्पिंग टेंट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज स्टे करणारे राहणार आहे मी. तर आपला टेंट तयार झालेला आहे, पण त्याच्यावरचा जो भाग राहिलेला आहे तो नाही टाकणार, कारण ह्यासाठी ठेवतो जेणेकरून हवा जरी आली तरी थोडंसं. आता चेन लावून घेतो थोडीशी. आता तुम्हाला दाखवते मी कसं दिसतंय. बघा किती भारी वाटते. त्याच्यामध्ये भजी आणि वडापाव आहेत आणि पाण्याची बॉटल, बिस्किट वगैरे आणलेले. त्याच्या पण थोडंसं खायला आणलं आहे आणि हे आपले नाईट ड्रेस वगैरे आणि हे आणली रजे अंगावर घ्यायला. हे सगळं लावलं आहे या साईडनी आणि मी ह्या साईडनी झोपणार. रात्री हे मस्तपैकी रजे वगैरे काढून जर थंडी तर हे आहे बघा, हे कॅम्पिंग टेंट फर्स्ट टाईमच मी बघू शकता. असं या साईडने पूर्ण सामान लावले. सगळं दर्शन वगैरे झालं, शूट वगैरे केलं. तुम्हाला तो ब्लॉग बघायला भेटलंच. पण हे बघा, इथं अगोदर आम्ही यात्रेच्या वेळी चालतो का भरपूर असं भरलेलं होतं. एवढं मोठे आंब्याचं झाड आहे आणि खालीच दर्गा आणि झाडं घर दिसत नाही थोडं, पण खालीच आहे दर्गा वगैरे आणि मंदिर पण, आणि सगळं खाली बघण्यासारखं. पण खाली टेंट करण्यासारखी एवढी व्यवस्थित जागा नाही भेटली म्हणून थोडंसं वरती आलो. नॉर्मली तिथे पण काही लोक राहतात टेंट करून. तर मग मी आता इथं आपलं टेंट टाकणार आहे आणि इथं राहणार आहे. आता टेंट वगैरे टाकतो आणि तुम्हाला दाखवतो की कसं वगैरे फील होतं ते. तर आपण आता टेंट वगैरे ओपन करू. एकदा कॅमेरा सेट करतो. तर आपला टेंट तयार झालेला आहे, पण त्याच्यावरचा जो भाग राहिलेला आहे तो नाही टाकणार, कारण की खूपच अंधार पडेल. सध्या तरी एवढंच ठेवून आणि नंतर रात्री झोपताना मग त्याच्यावरती टाकेन. तर आता मध्ये सामान वगैरे ठेवू आपण. आणि झाडाखाली मी ह्याच्यासाठी निवडलं कारण की खाली माती पण आहे, व्यवस्थित जागा पण आहे, त्याच्यामुळे काही वाटत नाही. हे बघा, आता ठेवू आपली बॅग वगैरे मध्ये ठेवू. हवा पण मस्त सुटलेली. थोडासा हवामुळे हेच होतं आहे, कॅम्प थोडासा हलकं कसं हवा सुटली.
सुटली, बघू शकता कॅम्प कसं झालं आहे हवामुळं. तर आता आपण काय करू, शूज वगैरे ठेवतो मध्ये या साईडला. सामान वगैरे मध्ये ठेवून दे राहिलेलं. त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो सेटअप कसं झालं मस्तपैकी. बघू शकता साईडने असं आहे, हवा सुटल्यामुळे थोडासा त्या साईडने बघा हे झालेलं आहे. पण बॅग वगैरे ठेवली त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ना. हे असं सेटअप केलेलं आहे. मस्त वाटतं एकदम. हे लावू थोडंसं साईडला आणि बाकीचं सामान वगैरे ठेवूया आता आपण मस्तपैकी मध्ये. आणि हे बघा या साईडने पण सुद्धा दिसतं कोण आलं कोण नाही, आणि हवा पण येते मस्तपैकी. त्याचमुळं हे मी हा जो भाग आहे हा लावला नाही, जेणेकरून नाही तर खूप गरमला असतं मध्ये. आणि एवढं ठेवूनसुद्धा जागा तुम्हाला दाखवतो मी एकदम आता प्रॉपर. भरपूर अशी जागा राहिलेली आहे. आणखी सामान बसून ह्याच्यामध्ये एवढी जागा आहे. ह्या साईडला ठेवतो जेणेकरून हवा जरी आली तरी थोडंसं हे असं राहील प्रोटेक्टमध्ये. आणि आता चेन लावून घेतो थोडीशी. आता तुम्हाला दाखवतो मी कसं दिसतंय. बघा किती भारी वाटते हे. लांबनं दाखवतो. इकडं सामान ठेवलं थोडंसं, आणि याच्यामध्ये थोडंसं खायला वगैरे आणलं मी. त्याच्यामध्ये भजी आणि वडापाव आहेत, आणि पाण्याची बॉटल, बिस्किट वगैरे आणलेले. आणि तुम्हाला अजून दाखवतो. ह्याच्या पण थोडंसं खायला आणलं आहे. आणि हे आपले नाईट ड्रेस वगैरे, आणि हे आणलेलं जे अंगावर घ्यायला हा रात्रीचा नाईट ड्रेस. तर हे सगळं असं व्यवस्थित लावतो. खूप भारी वाटतं, एक नंबर. गरमत पण नाही म्हणजे ह्याच्यात, इतकं भारी वाटतं हे सगळं लावलं या साईडने. आणि मी ह्या साईडने झोपणार रात्री. हे मस्त रजाई वगैरे काढून, जर थंडी लागलीच तर घेणार नाही ते उशाला गेली. आणि मध्ये खाली माती पण नाही, म्हणजे माती आहे त्याच्यामुळे असं काही व्यवस्थित नाही, जागा पण लेवलमध्ये, त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं हे खूपच. हवा सुटली बाहेर. आणि ज्यावेळेस हवा सुटते ना भरपूर, तर त्यावेळेस ते बाहेरचं हे जर बांधलं ना वरून, तर मग ते त्यावेळेस काही वाटणार नाही, जास्त काही हलणार नाही. तर हे आहे बघा हे कॅम्पिंग टेंट. फर्स्ट टाईमच मी झोपतोय, म्हणजे बाहेर असं कॅम्प करून झोपतोय. तर बाहेर असं गेलो ना दर्शनाला किंवा कुठं बाहेर, तर हेच करत असतो, रूम वगैरेच करत असतो, किंवा गेस्ट हाऊस किंवा आपलं, तर तिथं थांबत असतो. पण फर्स्ट टाईम मी असं टेंटमध्ये थांबतो. फील एकदमच भारी वाटतं, एकदमच नेक्स्ट लेवलचं फील येतं आहे. एकदम शांतता, एकदम आपल्याला जिथलं लोकेशन भारी वाटेल तिथं टेंट टाकायचं आणि मस्तपैकी हे करायचं, थांबायचं. खूपच भारी आहे, म्हणजे एक्सपिरियन्स खूप भारी वाटतं हा. तर असं कॅम्प केलेलं मस्तपैकी मी. आणि सध्या तरी एकच लेअर लावलेलं आहे.
तर जर वाटलीच आवश्यकता तर मग दुसरा लेअर लावणार आहे, नाहीतर नाही लावणार. पण खूप भारी वाटते हे मला. आणि बघू शकता झाड वगैरे असल्यामुळं ना हवा जरा जास्त लागते. पण आहे मी इथे थोडा वेळ, आणि जर वाटलं म्हणजे इथं जर आज कम्फर्टेबल वाटलं तर तिथंच स्टे करणार आहे, नाहीतर मग टेंटची जागा चेंज करेन मी इन थॉट. जर वाटलंच असं तर मी टेंटची जागा चेंज करेन, नाहीतर इथंच थांबेल. बघू शकता असं या साईडने पूर्ण सामान लावले, आणि ज्या लागणारे औषध सगळे आणले आहेत मी. बघू शकता तरी पण एवढं सामान लावूनसुद्धा ह्या लाईनला तरी जागा भरपूर मोकळी इथं पण, आणि अजून व्यवस्थित असं भरपूर सामान बसू शकतं ह्या लाईनला. आणि ह्या साईडला बघा 2 व्यक्ती झोपतीन अशी जागा आणखी शिल्लक आहे. तर असा टेंट इन्स्टॉल केला मी. बघा एकदम नेक्स्ट लेवलचं भारी वाटतं हे. चला, आणि आता थोडासा आराम करतो, कारण की खूप वेळ झालेला आहे. त्याच्यामुळं आता थोडा आराम करतो, कारण की सकाळी मी 6:30 वाजता बसमध्ये बसलो होतो, आणि इथं 12ला पोचलो, आणि खूप फिरलो वगैरे. तर हे सगळं आहे बघा असं, आणि सगळं दर्शन वगैरे सगळं झालं माझं. त्याच्यामुळे म्हणलं आता हा कॅम्प वगैरे इन्स्टॉल करू आणि मस्तपैकी आराम करू. थोडा वेळ वाटलंच तर मी खाली जाईन किंवा थांबेल इथंच. तर असा होता बघा हा माझा फर्स्ट टाईम टेंटचा ब्लॉग स्टेचा. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.